हाय फ्रेंड्स, वेलकम आहे सर्वांचं दिव्यांजली किचन चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आपण बनवणार आहोत, सांगा बरं, ओळखून घ्या तुम्ही आता काय बनवते मी. तर सांगतेच मी तुम्हाला सर्वांना. आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. ठीक आहे, तर कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगायचं. तर मग मंडळी रेडी आहात रेसिपी ऐकासाठी? चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यामध्ये मी सर्व गाजर काढून घेतले, त्यानंतर त्यांना नीट क्लिअर केले, त्यानंतर त्यांचं क्लीन करून घेतले. त्यांना चांगल्या प्रकाराने, जास्त क्लीन नाही करायचे त्यांना, म्हणजे त्याच्यावरची स्किन असते ती काढून घ्यायची चांगल्या प्रकाराने. मी बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची स्किन काढून घेतली होती, कारण की ते आपल्या तोंडामध्ये यायला नको ती घाण, आणि सर्व क्लीन झालेलं असतं तर चांगलं लागतं. तर आमची सुरुवात झाली होती. त्यानंतर बघू शकता, तर त्यानंतर मी हे सर्व क्लीन करून झालं होतं. त्यानंतर ती घाण साईडला केली, मी ते क्लीन वगैरे केलं. त्याच्यानंतर प्लेट घेतली, प्लेटच्यावरती घिसणी घेतली, आणि तुम्ही काय बोलता याला ते पण कमेंट करून सांगा. ऑफकोर्स मला तर वाटतं किसनीस बोलतात. तर मी शॉर्ट पण बनवत होते, त्याच्यामुळे मी ते न्यू स्टाईलमध्ये पकडलं होतं. त्यानंतर मी चांगल्या प्रकारे किसून घेतलं होतं. आपण किसतो तेव्हा लक्ष देऊन किसायचं, कारण की आपला हात नको तिथं चालला जायला, त्याच्यामुळे लक्ष देऊन किसायचं. त्यानंतर चांगलं एकदम मस्त सर्व गाजर क्लीन करून किसून घेतले होते. त्यानंतरची रेसिपी पण सांगते पुढे जाऊन. आपले गाजर तर किसून रेडी होते. त्यानंतर मी ते किसणीला क्लीन करून घेतली, ती सर्व काढून घेतले होते त्याच्यावरती लागलेले सर्व. त्यानंतर मग सर्व क्लीन वगैरे झालं का त्याला मिक्स करायचं चांगल्या प्रकाराने. थोडं 5-10 मिनटं ठेवून घ्यायचं, तसंच वाटल्यास नाही पण ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी चांगल्या प्रकाराने मिक्स केलं होतं. त्यानंतर काजू बदामला घेतलं होतं. नेमकी काजू बदाम संपून गेले होते, तर पप्पाला खायचं होतं हलवा, तर मी पप्पाला सांगितलं की काजू बदाम घेऊन ये. पप्पाने आणले आणि मी ते आता कुटायला घेते. मिक्सरमध्ये नाही काढत मी, डायरेक्ट काढते असंच. तर मला खूप आवडतं काजू, तर पप्पांनी पण मागितलं आणि लगेच मी पण माझ्या तोंडात टाकून घेतलं. तुम्हाला पण आवडतं तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर चांगल्या प्रकाराने कुटून घेतलं. कुटलेल्याचा स्वाद वेगळाच असतो आणि मिक्सरमध्ये केलेला स्वाद वेगळाच असतो. वाटल्यास तुम्हाला करायचं तर तुम्ही तसं पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तर माझं चांगल्या प्रकाराने कुटून झालं होतं. मी एका वाटीमध्ये घेतलं होतं काढून सर्व. त्यानंतर बघा किती छान प्रकाराने कुटून घेतलं. त्यानं थोडं जाडच राहू द्यायचं, कारण मग त्यानंतर आम्ही अमूलची घी घेतली होती. मग अमूलची घी मी डबा ओपन करून घेतला होता. मी घरची घी वापरते, पण ह्या टायमाला मी अमूलची घीचा डबा मागवला होता. त्यानंतर गॅस ऑन केला, मस्त कढाई ठेवली. तर बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकाराने. त्यानंतर अमूलची घी घेतली, त्यानंतर त्याला कढईमध्ये सर्व घी टाकून घेतली आणि चांगल्या प्रकारे घी टाकायची, कारण की घी हीच शरीरासाठी खूप चांगली असते. आणि गाजरच्या हलव्यासाठी तर घी थोडी जास्तच टाकतात. त्यानंतर आपण गाजरचा हलवा टाकून घेतला, तर घीला चांगलं गरम होऊ दिलं होतं. त्यानंतर गाजरचा हलवा टाकला आणि गाजरच्या हलव्याला चांगल्या प्रकाराने मिक्स करायचं. लवकर त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही, काजू बदाम टाकायचे नाही, काय कोणतंच मटेरियल टाकायचं नाही. पहिले गाजरच्या हलव्याला तुपामध्ये चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि चांगला कडक होऊ द्यायचा, त्याला एकदम सॉफ्ट सारखा होऊ द्यायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची. बघू शकता पुढे जाऊन तसं तर तुम्ही, पण मी खूप वेळपर्यंत असंच त्याला मिक्स केलं होतं, खाली चिपकू पण नाही द्यायचं त्याला. बघू शकता तुम्ही किती छान प्रकाराने आपण गाजरच्या हलव्याला मिक्स करतोय. याच्याहून सॉफ्ट होऊ द्यायचं त्याला. बघा तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला दिसेल. आणि काजू बदाम बघा असे पेस्ट केलं होतं त्याचं. त्यानंतर अमूलचं घी हे वापरलं होतं मी, बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्याला चांगलं मिक्स करू दिलं होतं चांगल्या प्रकारे. खूप वेळ लागला होता त्याला मिक्स करायला, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत, पण करू होऊ द्यायचं, कारण की तितका आपण वेळ त्याला देणार तितकंच आपल्याला टेस्ट लागेल त्याचा. त्यानंतर मी चांगल्या प्रकारे ते सॉफ्ट झालं होतं. त्यानंतर मी साखर घेतली. साखर पण मी जास्त नाही टाकत, कारण की साखर लिमिटमध्येच टाकते. ऑलरेडी आपला गाजर थोडा गोड टाईपच असतो त्याच्यामुळे. त्यानंतर मी काजू बदाम पण टाकलं होतं. पहिले साखरेला मिक्स करून घेतलं होतं. साखर ही थोडी लिमिटमध्येच टाकायची, कधी पण जास्त नाही टाकायची. बघू शकता चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घेतलं होतं. आणि बघा किती छान प्रकाराने आपला पहिले गाजरचा हलवा कसा दिसत होता आणि आता बघा कसा दिसतो. त्यानंतर मी काजू बदाम ते कुटून घेतलं होतं ते टाकलं होतं सर्व. बघा किती छान प्रकाराने दिसतंय ना आपला गाजरचा हलवा. कलर काय भारी आला आहे रे तेव्हा. तर चला आता मिक्स करून घेऊ त्याला पण. आणि मला शॉर्ट व्हिडिओसाठी एका वाटीमध्ये काढायचं होतं त्याला. तर पहिल्यामध्ये मी चांगलं त्याला मिक्स केलं, आणखी त्याच्यामध्ये दूध पण टाकलं, कारण की मला दूध म्हणजे त्याच्यामध्ये दूध टाकतात, कारण की चांगलं असतं त्याच्यामध्ये. बघू शकता मी थोडंसं मिल्क पण टाकलं होतं त्याच्यामध्ये.
आणि तुम्ही पण नक्की गाजरचा हलवा बनवत असाल तर त्याच्यामध्ये मिल्क टाका, कारण की मी टाकला तर खूप छान टेस्टी हलवा बनवला होता आणि ऑफकोर्स सर्वांना आवडेल ही मी गॅरंटी घेते. तर त्यानंतर बघा मी दूध पण टाकलं होतं, लिमिटमध्येच टाकलं होतं, ते काय जास्त नाही टाकायचं राहत. मग मिल्क वगैरे टाकून झालं की त्याला आणखी 5-10 मिनटं त्याला मस्त मिक्स करायचं. 5-10 मिनटं तसंच राहू द्यायचं त्याला, आणखी छान तो सॉफ्ट होऊन जातो आणि त्याचा टेस्ट वेगळाच होऊन जातो मिल्क वगैरे टाकून. तर आणि तुमच्याकडे इलायची असेल तर नॉर्मल इलायची पण टाकायची, छान राहते इलायची. नेमकी माझ्याकडे तेव्हा इलायची नाही होती, संपून गेली होती, त्याच्यामुळे मी इलायची नाही टाकली होती. तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही टाका. आणि बघा आता आपलं रेडी झालं होतं. मी आता गॅस बंद करून घेईल आणि माझ्याकडे एक शॉर्ट व्हिडिओसाठी मला एका साईडला काढायचं होतं, मी एका साईडला काढून घेईल. बघा मी गॅस बंद केला आहे आता, कारण की ऑलमोस्ट हलवा आपला रेडी झाला होता. आणि कोणाकोणाला गाजरचा हलवा आवडतो नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट रेसिपी कोणती बनवायची ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर बघा माझी रील कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपला गाजरचा हलवा कसा दिसतो ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि फ्रेंड्स सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा, शेअर करा आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी बनवली ते पण कमेंट करा. चला मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.